यवतमाळ जिल्ह्याचं राजकारण सध्या चांगलंच तापलंय आणि त्याला कारण ठरतंय जिल्ह्याची आर्थिक नाडी मानल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक। नुकतीच बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आणि या यादीसोबतच निवडणुकीचे पडघम अधिक तीव्रतेने वाजू लागले। जिल्हा बँक म्हणजे केवळ कर्ज वाटप करणारी संस्था नाही, तर ग्रामीण भागातील राजकीय ताकदीचं केंद्र असतं, ज्याची सत्ता जिल्हा बँकेवर, त्याचा दबदबा संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर। सध्याच्या राजकीय घडामोडींनुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून ऑक्टोबर महिन्यात मतदान पार पडण्याचे संकेत मिळतात। पण या वेळची निवडणूक नेहमीपेक्षा भलतीच रंजक ठरणार आहे, कारण पडद्यामागे एक मोठा राजकीय प्लॅन दिसतोय। भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी या सर्व विरोधकांना एकाच मंचावर आणण्याच्या हालचाली प्राथमिक स्तरातून सुरू झाल्यात। म्हणजे राज्यात एकमेकांसमोर ठाकलेले पक्ष जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी एकत्र येणार का? भाजपा या महाआघाडीला कशी टक्कर देणार? जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। बुधवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली। आता ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून ऑक्टोबरमध्ये मतदान होण्याचे संकेत आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणाने पुन्हा एकदा उकळी घेतली। यवतमाळ जिल्हा बँकेच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। विशेषतः भाजपा विरोधात काँग्रेस, दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याच्या हालचाली प्राथमिक स्तरावर सुरू झाल्या आहेत। सर्व पक्षीयांची मोठ बांधून भाजपला रोखण्याची रणनीती आखली जात असल्याने जिल्हा बँकेची निवडणूक यावेळी चांगलीच रंगण्याची चिन्ह आहेत। अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीचं खरं चित्र स्पष्ट झालंय। कोणत्या मतदारसंघात कुणाचं वर्चस्व आहे, कुणाची राजकीय ताकद वाढली आहे आणि कुठे समीकरणं बदलली आहेत, याचा अंदाज आता या यादीतून नेते घेत आहेत। जिल्हा बँक ही केवळ आर्थिक संस्था नसून जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानली जाते। त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळावर वर्चस्व मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांनी आतापासूनच बेरजेचं राजकारण सुरू केलंय। त्यानंतर आघाडीच्या सर्व चर्चांना अधिकृत स्वरूप येण्याची शक्यता आहे। ऑगस्टच्या अखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यास सप्टेंबरमध्ये उमेदवारी अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण होऊन ऑक्टोबरमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढील काही आठवडे जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। गेल्या निवडणुकीत भाजपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती। यावेळी ही भाजपाची भूमिका स्वतंत्र राहणार की नव्या राजकीय समीकरणांनुसार वेगळी रणनीती आखली जाणार, याची मात्र उत्सुकता आहे। दुसरीकडे भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांमध्ये एकत्रित आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे तळागाळातील शेतकऱ्यांशी आणि सहकार क्षेत्राशी जोडलेल्या नेत्यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे। तेव्हा आता पुढील काही आठवडे यवतमाळच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींचे ठरणार आहेत। बैठकांचे सत्र, आघाड्यांच्या चर्चा आणि एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे यवतमाळचं राजकारण मात्र चांगलंच तापणार आहे। पण तुम्हाला काय वाटतं? भाजपा विरोधात सर्व पक्ष आघाडी यशस्वी ठरेल का, की भाजपा आपली पकड मजबूत ठेवण्यात यशस्वी होईल? तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।